प्रश्न क्रमांक 854. भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर कोणते? तर हडप्पा हे सर्वात पहिले प्राचीन शहर आहे. नेक्स्ट, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे कोणी म्हटले? तर बाळ गंगाधर टिळक यांनी असे म्हटले. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक, दिल्लीवर राज्य करणारी पहिली महिला शासक कोण होती? तर रजिया सुलतान ही दिल्लीवर राज्य करणारी पहिली महिला शासक होती. नेक्स्ट, सिंधू संस्कृतीत बंदर शहर म्हणून कोणते शहर होते? तर लोथल या ठिकाणी सिंधू संस्कृतीमध्ये बंदर होते. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? ए.ओ. ह्यूम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक आहेत. नेक्स्ट, बुद्धांनी दिलेल्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात? तर धर्मचक्रप्रवर्तन असे पहिल्या उपदेशाला म्हणतात. नेक्स्ट, कोणता वेद गद्य आणि पद्य या दोन्हीमध्ये रचला गेला आहे? तर यजुर्वेद हा वेद गद्य आणि पद्य या दोन्हीमध्ये रचला गेला आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर जेम्स ऑगस्ट केकी यांनी भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्याचे नाव बंगाल गॅजेट असे होते. नेक्स्ट, कोणाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान असे दोन भाग झाले? तर कनिष्काच्या कारकिर्दीत बौद्ध धर्माचे दोन भाग झाले. नेक्स्ट, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उत्तराखंड राज्यात हे उद्यान आहे. नेक्स्ट, भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? तर भाकरा नांगल हे धरण सतलज या नदीवर आहे. नेक्स्ट, चौथ नावाचा कर कोणाकडून वसूल केला जात होता? तर हा कर मराठ्यांनी वसूल केला होता. नेक्स्ट, फ्लाइंग सिख म्हणून कुणाला ओळखले जाते? तर मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, लिंबू आणि संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व लिंबू व संत्र्यामध्ये आढळते. नेक्स्ट, भगवान बुद्धांना ज्ञान कुठे मिळाले? तर बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान मिळाले. नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी केली. नेक्स्ट, पंजाबी भाषेची लिपी काय आहे? तर गुरुमुखी अशी पंजाबी भाषेची लिपी आहे. नेक्स्ट, भारतीय मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर कन्याकुमारी हे मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक आहे. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात सूर्य प्रथम उगवतो? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सूर्य प्रथम उगवतो. नेक्स्ट, इन्सुलिनचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो? तर मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो. नेक्स्ट, बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? बिहू हा आसाम राज्यातील प्रसिद्ध सण आहे. नेक्स्ट, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. नेक्स्ट, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर विल्यम बेंटिंक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशात कागदाचा शोध लागला. नेक्स्ट, रेबीजची लस कोणी शोधली? तर लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी रेबीजची लस शोधून काढली. नेक्स्ट, अल्ट्रासोनिक लहरीची वारंवारता काय आहे? तर 20,000 Hz पेक्षा जास्त ही अल्ट्रासोनिक लहरीची वारंवारता असते. नेक्स्ट, अणुबॉम्ब कोणत्या तत्त्वावर काम करतो? तर अणुविघटन या तत्त्वावर अणुबॉम्ब काम करतो. नेक्स्ट, विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर एम्पियर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे. नेक्स्ट, पेनिसिलिन
पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी पेनिसिलिनचा शोध लावला. नेक्स्ट, मलेरियाचे औषध क्विनाईन कोणत्या वनस्पतीपासून मिळते? तर सिनकोन या वनस्पतीपासून हे औषध मिळवले जाते. नेक्स्ट, सर्वात मोठा जिवंत पक्षी कोणता आहे? तर शहामृग हा सर्वात मोठा पक्षी आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? तर हमिंग बर्ड हा सर्वात लहान पक्षी आहे. नेक्स्ट, मनुष्याने प्रथम कोणता प्राणी पाळला? तर मनुष्याने कुत्रा हा सर्वप्रथम पाळीव प्राणी पाळला.